सीमा फक्त माणसांसाठी, कणांसाठी नाही. त्यामुळे हे सर्व लहान मायक्रोप्लास्टिक्स खूप दूरवर प्रवास करू शकतात. आम्ही सायबेरियातील उत्तर, दक्षिण आणि ध्रुवीय प्रदेशांतील नमुन्यांवर प्रयोग केले आहेत आणि आम्हाला आढळले की त्यापैकी बऱ्याच नमुन्यांमध्ये नॅनोप्लास्टिक्स होते. त्यामुळे जे भाग निर्मळ मानले जातात त्यापैकी बहुतेक भाग हवेद्वारे नॅनोप्लास्टिकमुळे किमान अधूनमधून प्रदूषित होतात. आमच्या मोजमापानुसार हवेमध्ये सरासरी 20 नॅनोग्राम प्रति घनमीटर नॅनोप्लास्टिक आढळते. आणि ही हवा अगदी शुद्ध आणि निर्मळ आहे आणि तुम्हाला वाटेल की इथे काहीच नाही, पण प्रत्यक्षात इथे जवळजवळ नेहमीच काहीतरी असते. आज जंगले देखील प्रतिबंधित क्षेत्र बनण्याच्या धोक्यात आहेत, कारण ती आधीच मायक्रो आणि नॅनो प्लास्टिकचे प्रचंड साठे बनली आहेत. मला समजते की विशेषतः पालक म्हणून आपली सहज प्रवृत्ती समुद्रकिनारे आणि जंगले यांसारख्या स्वच्छ आणि सुरक्षित जागा शोधण्याची असते जिथे हवा अधिक ताजी वाटते. पण विरोधाभास हा आहे की हीच ठिकाणे मानवी जीवनासाठी आधीच सर्वात धोकादायक वातावरणांपैकी एक बनली आहेत. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. एका मोठ्या शहरात एक प्रौढ व्यक्ती 2 तासांच्या चालण्यादरम्यान तब्बल 106,000 मायक्रोप्लास्टिकचे कण श्वासावाटे आत घेऊ शकते. तरीही पाण्याच्या स्रोतांजवळील भागांमध्ये ती संख्या त्याहून खूप जास्त आहे आणि ते 2 तास रोगांची एक साखळी सुरू करण्यासाठी पुरेसे असू शकतात. तर काही व्यक्तींसाठी त्याचा परिणाम जीवघेणा ठरू शकतो. हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की जेव्हा एक सूक्ष्म किंवा नॅनोप्लास्टिक कण पेशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा तो केवळ त्या एका पेशीचाच नाश करत नाही. पेशी मृत झाल्यावर प्लास्टिकचा कण शरीरातून बाहेर टाकला जात नाही. तो संपूर्ण शरीरात फिरत राहतोय, तर पेशींना नुकसान पोहोचवतो आणि विनाशाची एक साखळी प्रतिक्रिया सुरू करतो. ही प्रक्रिया अविरत चालते कारण आपल्याला माहित आहे की प्लास्टिक पुन्हा चार्ज होऊ शकते आणि विद्युत प्रभार टिकवून ठेवू शकते. शरीरात जितके जास्त मायक्रोप्लास्टिक्स प्रवेश करतात तितक्या वेगाने हा विनाश पेशीमागून पेशी आणि अवयवमागून अवयव पसरत जातो. आणि इथे वेळ अत्यंत महत्त्वाची ठरते, कारण या नुकसानीशी लढण्यासाठी आपल्या शरीराकडे मर्यादित संसाधने आहेत. तर नॅनोप्लास्टिक शरीराबाहेर टाकले जात नाहीत. उलट ते सतत वाढत्या प्रमाणात जमा होत राहतात आणि आपल्याला आतून नष्ट करतात. नॅनोप्लास्टिक्स हे केवळ मानवांचेच नव्हे तर संपूर्ण जीवमंडळाचे परिपूर्ण मारेकरी आहेत आणि त्यांच्यापासून कुठेही लपणे अशक्य आहे. ते अक्षरशः आपल्याला आपल्या ओळखीच्या जगातून बाहेर ढकलत आहेत. सूक्ष्म नॅनोप्लास्टिक आपल्या ग्रहावर तसेच हवामानावर आधीच परिणाम करत आहेत. आणि इतकेच नव्हे तर ते आधीच विनाशकारी असलेल्या नैसर्गिक आपत्तींची तीव्रता वाढवत आहेत आणि बिघडत चाललेल्या भूगतिकीय संकटात भर घालत आहेत. हवामान आणि प्लास्टिक हे विनाशाच्या एकाच चक्रात अडकले आहेत. जागतिक महासागर ही आपल्या ग्रहावरील सर्वात मोठी जलप्रणाली आहे. ते हवामानाचे नियमन करते आणि ऑक्सिजनचा मुख्य स्रोत आहे. महासागर आणि वातावरण मिळून एकमेकांशी जोडलेली हवामान प्रणाली तयार होते. पाण्यामध्ये प्रचंड प्रमाणात उष्णता शोषून घेण्याची आणि साठवण्याची विलक्षण क्षमता असते, ज्यामुळे त्याचे तापमान केवळ हळूहळू वाढते. साठलेली उष्णतानंतर संपूर्ण ग्रहावर समान रीतीने पुन्हा वितरित केली जाते आणि वातावरणात हस्तांतरित केली जाते. पृथ्वीच्या अंतर्भागातून उष्णता कार्यक्षमतेने बाहेर टाकण्याचा महासागराचा हा गुणधर्म ग्रहाला तापमानातील तीव्र चढउतारांपासून वाचवतो आणि हवामान स्थिर ठेवण्यास मदत करतो. परंतु मायक्रो आणि नॅनोप्लास्टिकमुळे महासागरांचे होणारे प्रचंड प्रदूषण या सुव्यवस्थित यंत्रणेत व्यत्यय आणत आहे. स्थिरविद्युत प्रभारित प्लास्टिकचे कण पाण्याच्या रेणूंना बांधून स्वतःभोवती हायड्रेटचे कवच तयार करतात. यामुळे समुद्राच्या पाण्याची भौतिक आणि रासायनिक गुणधर्म बदलतात. यामुळे पाण्याची औष्णिक वाहकता आधीच कमी झाली आहे आणि अतिउष्णतेचे असे भाग तयार झाले आहेत जिथे उष्णता बाहेर पडू शकत नाही. परिणामी समुद्राचे एकूण तापमान वाढ अधिक वेगाने होत आहे. अँथ्रोपोजेनिक फॅक्टर इन द ओशन्स टिमायच्या माहितीपटात या विषयावर अधिक सविस्तर चर्चा केली आहे. समुद्राच्या अतिरिक्त तापमान वाढीमुळे बाष्पीभवन वाढते आणि वातावरणीय अभिसरणात व्यत्यय येतो. परिणामी वातावरणाचे तापमान आणि आर्द्रता दोन्ही वाढतात. स्थिर विद्युत प्रभारित नॅनोप्लास्टिक कण संघनन केंद्रके म्हणून कार्य करतात, ज्यामुळे आर्द्रतेचे थेंब कमी उंचीवर आणि 4 ते 10 अंश सेल्सिअस या उच्च तापमानात गोठतात.
यामुळे ढग निर्मितीला गती मिळते आणि असामान्य हवामान घटना, मोठ्या आकाराचे गारांचे खडक, अतिवृष्टी आणि जलचक्रात व्यत्यय येण्यास हातभार लागतो. विद्युतभारित प्लास्टिकचे कण आधीच हवामान निर्मितीवर प्रभाव टाकत आहेत, ज्यामुळे विमान सुरक्षा, ढगांचा विकास आणि पर्जन्यवृष्टी कुठे व कशी होते यावरही परिणाम होत आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास मायक्रोप्लास्टिक आधीच हवामान अस्थिरतेचे एक प्रमुख कारण बनले आहे. हवेतील कण काय करतात हे आपल्याला माहीत आहे. ते ढग तयार करतात. तुम्हाला माहीत असेलच की हवेत एखादा कण असेल तर पाण्याची वाफ त्या कणांवर स्थिरावते आणि ढग तयार होतात. त्यामुळे नॅनोकण ढगांच्या निर्मितीवर किती प्रभाव टाकतात हे आपल्याला समजून घ्यायचे आहे. आणि म्हणूनच अर्थातच पर्वतीय प्रदेशात ते ढग निर्मितीला चालना देऊ शकतात आणि त्यामुळे गडगडाटी वादळे किंवा तीव्र हवामान घटनांनाही कारणीभूत ठरू शकतात. जेव्हा मोठे वादळ येते तेव्हा मातीत, नदीच्या पात्रात, पृष्ठभागावर आणि अशाच ठिकाणी अडकलेले अनेक सूक्ष्म नॅनोप्लास्टिक पर्यावरणातून बाहेर पडतात आणि हवेत पसरतात. त्यामुळे वादळानंतर प्रदूषण आणखी वाढते. ही प्रक्रिया स्वतःच टिकून राहते, ज्यामुळे एक दुष्टचक्र निर्माण होते. समुद्राच्या तापमानातील वाढीमुळे पाण्याचे बाष्पीभवन वाढते. या वाफेसोबत आणखी नॅनोप्लास्टिक हवेत वर जाते आणि वातावरणात अधिक ऊर्जा जमा होते, ज्यामुळे समुद्र आणखी तापतो. आकडेवारीनुसार तापमानातील प्रत्येक अंशवाढीमुळे हवेतील आर्द्रता 60% आणि विजांची वारंवारता किमान 12% वाढते. त्यामुळे अधिक उष्णता, अधिक आर्द्रता, हवेतील अधिक प्लास्टिक, अधिक वीज आणि हे चक्र अविरतपणे चालू राहते. निरीक्षणातून दिसून आलेल्या प्रवृत्ती दर्शवतात की ऊर्जेचा हा संचय घातांकी गतीने वाढत आहे आणि प्रत्येक वर्षागणिक हवामानातील विसंगती अधिक स्पष्ट आणि अधिक विनाशकारी होत आहेत. गेल्या वर्षी विक्रमी उन्हाळा अनुभवल्यानंतर आता युरोपमध्ये आपण सर्वात उष्ण उन्हाळा अनुभवत आहोत. त्याचप्रमाणे इथे अमेरिकेच्या ईशान्य भागातही आपण विक्रमी तापमान अनुभवत आहोत. गेल्या 2-3 वर्षांपासून दरवर्षी आपण म्हणतो की अरे, हा सर्वात उष्ण दिवस आहे, आणि मग पुढचं वर्ष येतं आणि एक नवीन सर्वात उष्ण दिवस समोर येतो. आग्नेय आशियामध्ये अनेक ठिकाणी रात्रीचे तापमान अजिबात कमी होत नाहीये आणि त्यामुळे उष्णता अडकून राहते. त्यामुळे आपल्या शरीराला रात्रीच्या वेळी तो दिलासाही मिळत नाही. वायू प्रदूषण वाढत आहे. सर्व प्रकारच्या रासायनिक प्रदूषणात वाढ झाली आहे आणि म्हणून जर तुम्ही याचा सर्वांगीण विचार केला तर याचा ग्रहाच्या आरोग्यावर खूप मोठा परिणाम होतो. आणि मला वाटते की ही एक वेळ आहे, ही एक आठवण आहे की आपण या ग्रहमालेचाच एक भाग आहोत. आपण तिच्याशी एकरूप आहोत. आपण तिच्यापासून वेगळे नाही. आणि जोपर्यंत आपण सर्वांगीण विचार करत नाही तोपर्यंत मला वाटतं की आपण एक मुद्दा निश्चित करू, एक मर्यादा ठरवू आणि त्याचा पाठपुरावा करत राहू, कदाचित तो वैज्ञानिकदृष्ट्या सोडवूही. पण जोपर्यंत आपण एक समुदाय म्हणून, एक समाज म्हणून सर्वांगीण विचार करत नाही आणि सर्वांगीण कृती करत नाही, तोपर्यंत आपण संकटात आहोत असे मला वाटते. आपण अशा एका नाजूक टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत जिथे प्लास्टिक प्रदूषणाकडे एकाच वेळी लक्ष दिल्याशिवाय हवामान संकट सोडवणे आता शक्य नाही. आणि याउलटही हे दोन्ही एकमेकांशी जोडलेले आहेत आणि एकमेकांना अधिक बळकट करतात. आणि जसं जसं आपण या विषयाचा अभ्यास करत राहतो तसे चित्र अधिकच चिंताजनक होत जाते. कारण नेमके काय घडत आहे हे आता आपल्याला समजू लागले आहे. मला याची जाणीव केवळ माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठीच नाहीतर भावी पिढ्यांसाठीही आहे. एक काळ असा होता की मला वाटायचे की हवामान बदल ही एक खरी गोष्ट आहे अर्थातच, पण याचा परिणाम भावी पिढ्यांवर होणार आहे. आणि मला तेव्हाही तितकीच चिंता होती, पण काही वेळातच, आणि मी म्हणेन की 5 ते 10 वर्षांपेक्षा कमी काळात आम्ही त्या मानसिकतेतून आणि कालमर्यादेतून सुरुवात केली. 5 ते 10 वर्षांच्या आत आम्हाला ते जाणवू लागले. आमच्या दैनंदिन जीवनात त्याचा परिणाम जाणवू लागला आणि त्यामुळे ही गोष्ट पूर्वीपेक्षा अधिक चिंताजनक आहे. आणि जी कालमर्यादा पूर्वी वर्तवण्यात आली होती, सभोवतालच्या हवेपासून ते संधिवातामुळे पातळ झालेल्या बर्फापर्यंत जागतिक हवामानावर होणारा परिणाम अनेक पटींनी कमी झाला आहे. आणि हे काही रेषीय मॉडेल नाही, बरोबर? म्हणजे भौतिकशास्त्राचे नियम लागू होणारच आहेत. बर्फ जेवढा पातळ असेल तेवढाच कमी वेळात तो वितळेल, अगदी तेवढ्याच आकारमानाचा बर्फसुद्धा. त्यामुळे मला वाटते की या कालमर्यादा खरोखरच चिंताजनक आहेत आणि होमला भीती वाटते. खरं तर अनेक चिन्हे दर्शवतात की आपल्या ग्रहाचे ऊर्जा संतुलन बिघडले आहे.
आणि नैसर्गिक प्रक्रिया घातांकी गतीने तीव्र होत आहेत. परिणामी प्रतिसाद देण्यासाठी आपल्याकडे अधिकाधिक कमी वेळ उरत आहे आणि या वेगामध्ये नॅनोप्लास्टिक्स महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. पूर्वी पृथ्वीच्या अंतर्भागातील अतिरिक्त उष्णता हळूहळू टप्प्याटप्प्याने तरीही प्रभावीपणे काढून टाकली जात होती. सुरुवातीला ती ऊर्जा महासागरांमध्ये अंशतः शोषली गेली, नंतर वातावरणात स्थानांतरित झाली आणि शेवटी अवकाशात सोडली गेली. या क्रमिक प्रक्रियेमुळे पृथ्वीच्या अंतर्भागात किंवा वातावरणात अतिरिक्त ऊर्जा साठण्यास प्रतिबंध झाला, ज्यामुळे ग्रहाला थंड होण्यास आणि त्याच्या आतील थरांवरील उष्णतेचा भार कमी करण्यास मदत झाली. परंतु आजही नैसर्गिक यंत्रणा विस्कळीत झाली आहे. नॅनोप्लास्टिक्स आता केवळ हवामानावरच परिणाम करत नाहीत, तर ते आपल्या ग्रहाच्या अंतर्भागातून उष्णता बाहेर पडण्यास अडथळा आणून भूगतिकीय संकट अधिक गंभीर करतात आणि नैसर्गिक आपत्तींची तीव्रता वाढवतात. या प्रक्रियेतील सूक्ष्म नॅनोप्लास्टिक्सच्या भूमिकेचे वर्णन, पृथ्वीवरील हवामानविषयक आपत्तींची प्रगती आणि त्यांचे विनाशकारी परिणाम यावरील अहवालात सविस्तरपणे केले आहे. म्हणून आपला संपूर्ण ग्रह मायक्रो आणि नॅनोप्लास्टिकने दूषित झाला आहे आणि आपल्याला सुटका करून घेण्यासाठी कुठेही जागा नाही. हे कण आपल्या शरीरात आपल्या मुलांमध्ये आहेत, जे आपल्या शरीरातील अधिकाधिक पेशींना विस्कळीत करून नष्ट करत आहेत. म्हणूनच प्लास्टिक प्रदूषणाचा सामना करणे आता ऐच्छिक राहिलेले नाही, ते आपल्या अस्तित्वासाठी अत्यावश्यक आहे. प्लास्टिकचा वापर बंद करणे आणि आधीच साचलेल्या कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करणे हे पहिले आणि सर्वात स्पष्ट पाऊल वाटू शकते. पण आपण स्वतःला विचारले पाहिजे की तेवढे खरोखरच पुरेसे असेल का?